मुलांनो, आज आपण एक खेळ खेळणार आहोत. एक चित्र तुमच्या समोर दाखवलं जाणार आहे आणि त्या चित्रावरून काय बनवायचं रे? त्या चित्रामध्ये जो काही शब्द आहे त्या शब्दावरून काय बनवायचं? वाक्य बनवायचं. आता बघा, लाडूच्या हातामध्ये कशाचं चित्र आहे रे? ससाचं. आता बघा, ससा हा एक शब्द झाला, बरोबर? त्या शब्दापासून एक वाक्य बनवायचं. आता मी एक वाक्य बनवून तुम्हाला दाखवतो. ससा टुनटुन उड्या मारतो. झालं की नाही वाक्य? तसं प्रत्येकाने काय करायचं? एक वाक्य बनवायचं आहे. चल बरं मैथिली, सांग बरं एक वाक्य बनवून. ससा गाजर खातो. असू या. शाबास. तनिष, ससा धावतो. हळू की जोरात? जोरात. अर्णव, ससा मुळा खातो. रितेश, ससा गाजर खातो. चल लाडू, दुसरं चित्र दाखव. कसलं आहे रे? सफरचंद. चल तनिष, एक वाक्य बनव. सफरचंद, आपण सफरचंद खातो. असं बोलू शकतो की नाही? हा चल. सफरचंद गोड असतो. रितेश, सफरचंदला कापून खातात. सफरचंदला सुरीने कापून खातात. बरोबर. चल मैथिली, सफरचंदचं झाड असतं. असू या. सफरचंद लाल असतो. राधिका, सफरचंद. ओके, चलो पुढचं चित्र घे. चल, कसलं चित्र आहे रे? चल मैथिली, सांग बरं. आंबा पिवळा असतो. असू या. ओके, अजून. शाबास. अर्णव, शाबास. रितेश, आंबा खातात. अजून कोणाला काही बनवता येतील का रे? हा बर बोल. आंब्याचं झाड असतो. आंब्याला इंग्रजीमध्ये मँगो बोलतात. अजून. आंबा झाडावर पिकतो. अजून. बोल. आंबा मला आवडतो. शाबास. चल दुसरं घे रे. कसलं चित्र आहे रे? द्राक्ष. द्राक्षला इंग्लिश मध्ये काय बोलतात? चल तरीच बोल. वाक्य बनव, मला एक सांग. द्राक्ष आवडीने खातात. असं पण म्हणू शकतो की नाही? बोल. शाबास. द्राक्ष हिरवे असतात. मग शाबास. द्राक्ष काळे सुद्धा असतात. द्राक्ष गोड लागतात. द्राक्ष गोल पण असतात. द्राक्ष बरं, असं नाही, असं पण होऊ शकतं का रे? द्राक्ष आंबट असतात की नाही? सगळेच गोड नसतात, काही आंबट पण असतात. हा ओके, असं बनवू शकतो का? द्राक्ष चवीला आंबट